राज आणि उद्धव ठाकरे मुस्लिम मतदारांची तळी का उचलतात? अनेक मतदारसंघात मुस्लिम मतदारांची दुबार नावं ती दिसली नाहीत का? पत्रकार परिषदेतून आशिष शेलार यांची टीका। उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। मतदार यादीतील घोळासंदर्भात उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत। मतदार यादीतील घोळ उघड करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना। सिकंदर शेख अटक प्रकरणामध्ये सुळेंचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क। मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून योग्य ती माहिती देण्याचं आश्वासन। हत्यारांच्या तस्करी प्रकरणी सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे फलटण पोलिसांच्या भेटीला। पोलीस दबाव आणत असल्याचा आरोप, तर मार्डच्या डॉक्टरांनी घेतली अंबादास दानवेंची भेट। सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर। सुळेंनी संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी साधला संवाद। डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये शासकीय मेडिकल रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन। नागपुरातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता। आजपासून कबूतरखान्यांसाठी जैन समुदायाच्या उपोषणाची सुरुवात। जैन मुनी जिनेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानात आंदोलन। जैन मंदिर ते आझाद मैदान काढला मोर्चा। मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद शमल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू। धर्मादाय आयुक्तांकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द। विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार। नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या उमेदवारांचा आज भाजपात प्रवेश। सुनीता चारोस्कर आणि उदय सांगळे कमळ हाती घेणार। स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। जवाहर साखर कारखान्याला येणारी 200 पेक्षा अधिक ऊसाची वाहनं बेळगाव जिल्ह्यामध्ये रोखण्यात आली। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात ऊस आंदोलन चिघळणार। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठक। कारखानदार, सर्व शेतकरी संघटना, जिल्हा प्रशासनाची चर्चा होणार। ऊस दराचा तोडगा निघणार का? जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष। आजपासून केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पाहणीबाबत जाग। मदतीबाबत मात्र अजूनही अनिश्चितता। हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचं जुन्या थकबाकीमुळे कामबंद आंदोलन। अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधी थकले। शासनाच्या तिजोरीत खडखडाट। जालन्यामध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घरफोडी। अज्ञात चोरट्यांनी घराचं लॉक तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास। पोलिसाच्याच घरी चोरी झाल्यानं शहरात खळबळ। कल्याणच्या शहाड ब्रिजवरील वाहतूक बंद। 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान शहाड पूल वाहतुकीसाठी बंद राहणार। पूल दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामासाठी निर्णय। नांदेडच्या मानसपुरी ते बाचोटी दरम्यान डांबरी रस्ता चक्क हाताने उकरला जातोय। व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर केला व्हायरल। कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, स्थानिकांची मागणी। भारत ठरला जगज्जेता। महिला विश्वचषकावर कोरलं नाव। भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास। भारतीय महिला संघाचा 52 धावांनी दणदणीत विजय। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला। देशभरात जल्लोष। अनेक ठिकाणी फटाके फोडत तर ढोल ताशे वाजवत फॅन्स थिरकले। चाहत्यांचा आनंद गगनात मावेना। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन। अमित शहा, सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांकडून सुद्धा कौतुकाचा वर्षाव। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा सुद्धा पाऊस। बीसीसीआय कडून खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर।